आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार, तर पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेची सूचक प्रतिक्रिया। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मुकाटे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिषेक वर्माच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुक्तागिरी बंगल्यावर भेट। धंगेकरांसोबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनीही शिंदेंची भेट घेतली। काँग्रेसच्या 2 नेत्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेश होणार। ठाकरे गटाला हा मोठा धक्का। मंत्री धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली। धनंजय मुंडेंचा आज मुक्काम भगवानगडावर असणार। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नड्डांची भेट घेतली। भाजप कार्यकारी अध्यक्षपद नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप 1 नंबर राहील। बैठकीत चव्हाणांची नड्डांना ग्वाही। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, अशीही दिली प्रतिक्रिया।